नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मी आज तुमच्यासोबत 28 इंच छातीचा प्रिन्स कट ब्लाऊज त्याचं पेपर कटिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. इथे मी अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. नवीन शिकणाऱ्यांना पटकन समजून येईल अशा भाषेमध्ये मी इथे सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे बघा मी व्हाईट पेपर घेतलेला आहे. मार्किंग व्यवस्थित दिसावं यासाठी व्हाईट पेपर मी घेतलेला आहे. तुम्ही न्यूजपेपर घेतला तरी पण चालेल. तर इथे बघा, इथे मी सर्वात पहिला उंचीचं माप टाकत आहे. इथे बघा आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 11 इंच. हे बघा इथे 11 इंच पूर्ण उंची आहे आणि त्याच्यामध्ये शोल्डर आणि कंबरपट्टीचं शिलाई मार्जिन ॲड करून मी 12.25 इंचावरती मार्किंग करून घेते. बघा पेपर त्याच मापाचा आहे, तेवढाच आहे 12.25 इंचाचा. तुमचा एक्स्ट्रा असेल तर तुम्ही 12.25 इंचावरती मार्किंग करून घ्या, जसे तुमच्या ब्लाऊजची उंची असेल तसं. इथे बघा मी शोल्डर घेतलेला आहे 4.5 इंच. ते बघा तसंच खालच्या बाजूला सुद्धा 4.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि हे दोन्ही मार्किंग मी जोडून घेतलेले आहेत बघा पट्टीने. आता इथे बघा मुंडा घेतलेला आहे मी 5 इंचाचा मुंडा घेतलेला आहे आणि इथे मी पट्टीने जोडून घेत आहे. आता बघा ह्याच रेषेवरती बघा मी छातीचा चौथा भाग टाकत आहे. छाती 28चा चौथा भाग 7 इंच आणि पुढे मी 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. इथे बघा इथे पण माझा पेपर तेवढाच आहे. तुमचा एक्स्ट्रा असेल तर तुम्ही मार्किंग करून घ्या. इथे बघा कमरेचं माप टाकत आहे मी. बघा 6 इंचावरती मी मार्किंग केलेली आहे. 24 कंबर आहे आणि त्याचा चौथा भाग मी 6 इंच घेतलेला आहे. बघा इथे 6 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्या पुढे अर्धा इंच मी टक्ससाठी सोडलेलं आहे आणि पुढे 1.5 इंचाचं परत मार्जिन सोडलेलं आहे आणि हे मार्जिन फक्त मार्जिनच आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथे या साईडला जर तुमचं पेपर एक्स्ट्रा असेल तर पुढचं मार्जिन पण तुम्ही जोडून घ्या. आता बघा इथे गळा रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची आहे, मला तयार गळा ठेवायचा आहे 7.5 इंच, म्हणून मी 8 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने आणि तिथे बॉक्स तयार करून तिथे गळ्याचा गोल आकार मी देऊन घेतलेला आहे. तुमचा जसा गळा असेल त्याप्रमाणे तुम्ही शेप देऊन घ्या. इथे बघा मुंड्याच्या इथे वरून 3 इंचावरती एक मार्किंग केली आहे आणि कोपऱ्यातून 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे आणि इथे पाठीमागच्या मुंड्याचा मी शेप देऊन घेत आहे. बघा आपला पाठीमागचा भाग मार्किंग करून झालेला आहे. आता बघा इथे मी गळा कटिंग करून घेते आहे. जसं मार्किंग आहे त्यानुसारच कटिंग करून घेत आहे. बघा इथे बघा मुंडा पण मी कटिंग करून घेत आहे. इथे जर तुम्हाला कमरेच्या साईडला जे आपण मार्जिन सोडलेलं त्या साईडला जर तुमचा एक्स्ट्रा पेपर असेल तर तिथे पण तुम्ही कटिंग करून घ्या. माझा तेवढाच पेपर होता म्हणून मी कटिंग केलेलं नाही आहे, तसंच ठेवलेलं आहे. हा बघा आपला मागचा भाग कटिंग झालेला आहे. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करूया. इथे बघा पुढच्या भागाचं कटिंग करायला मी दुसरा पेपर घेतलेला आहे बघा आणि त्या पेपरवरती मागचा भाग व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. बघा आणि जसा मागचा भाग आहे तसंच मी मार्किंग करून घेत आहे. बघा इथे मी उंची मार्किंग करून घेतलेली आहे, गळारुंदी मार्किंग करून घेतली आणि मुंडा, हे 3 भाग मी मार्किंग करून घेतलेले आहे. आता बघा इथे बघा मी शिलाई मार्जिनचं मार्किंग करायला विसरली होती, ते मी इथे मार्किंग करून घेत आहे. बघा इथे या पद्धतीने आणि हे आपण जोडून घेणार आहे. हे बघा या पद्धतीने. आता बघा मुंड्याच्या इथे बॉक्स तयार करून घेते आहे मी. इथे बघा बॉक्स आपला व्यवस्थित करून घेतलेला आहे मी. इथे बघा इथे आपण पुढचा मुंडा त्याचं मार्किंग करणार आहोत. इथे बघा मी अर्धा इंच घेतलेला आहे कोपऱ्यातून आणि वरून आतला मुंडा मार्किंग करून घेतलेला आहे. इथे बघा
पुढचा गळा माझा तयार ठेवायचा आहे मला 5 इंच. त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ॲड करून 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. हे बघा, या पद्धतीने इथे पण बॉक्स तयार करून घेत आहे मी आणि पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेत आहे गोल गळा. आता इथे बघा, उंची आपली मागच्या भागाची उंची आपण जी मार्किंग केली होती त्याच्यामध्ये आपण 1 इंच खालच्या साईडने वाढवणार आहोत या पद्धतीने आणि एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. बघा, या पद्धतीने मी एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो मी कटिंग करून घेत आहे या पद्धतीने. तसंच पुढचा गळा पण मार्किंगनुसार कटिंग करून घेतला आहे. मुंडा पण इथे बघा, इथे आपल्याला पुढचा मुंडा कटिंग करून घ्यायचा आहे. बघा, मी पुढचा मुंडा कटिंग करून घेते आहे या पद्धतीने. बघा, आता बघा इथे मी प्रिन्स कटचा टक्सचं माप टाकत आहे. बघा, वरून मी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. बघा, शोल्डर करून खाली आणि इथे बघा बटनपट्टीच्या बाजूने एक 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे खालच्या साईडला बघा कमरेच्या साईडला 2.25 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे. आता हे दोन्ही मार्किंग केलेले दोन्ही पॉईंट आपण असे जोडून घेणार आहोत या पद्धतीने आणि मुंड्याच्या इथे कोपऱ्यातून थोडासा आपण गोलाकार शेप देणार आहोत प्रिन्स कटसाठी. या पद्धतीने इथे बघा खाली आपण जे 1 इंच वाढवलं होतं ते आपण सरळ करून घ्यायचं आहे. 2.25 इंचाचं मार्किंग आहे ते सरळ करून मी घेतलेलं आहे. इथे बघा, इथे मी एक कमरेच्या साईडला 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि वरती 2 इंचावरती आणि सरळ रेष करून घेतलेली आहे आणि वरचा जो पॉईंट आहे आणि हा पॉईंट असं या पद्धतीने बघा मी एकदम गोलाकार शेप देऊन प्रिन्स कटचा शेप देऊन घेतलेला आहे. बघा, आपण छाती 28 आहे म्हणून मी 1.25 इंचाचा टक्स इथे घेतलेला आहे. हे बघा, आणि हे जे मधलं जे मार्जिन आहे ते मी क्रॉस करून घेतलेलं आहे, ते आपण कटिंग करताना काढून टाकणार आहोत. इथे मी 1.25 इंच घेतलेलं होतं टक्ससाठी मार्जिन, तेवढंच मार्जिन मी इथे बघा छातीच्या साईडला म्हणजे जे आपण मार्जिन घेतलेलं आहे, कमरेचं मार्जिन जे घेतलेलं आहे त्या साईडला मी वाढवलेलं आहे बघा 1.25 इंच. तसंच वरच्या साईडला सुद्धा मी 1.25 इंच वाढवून घेतलेलं आहे, कारण आपण जेव्हा प्रिन्स कट जोडणार तेव्हा हे आपल्याला मार्जिन लागणार आहे. आणि लक्षात घ्या, हे मार्जिन पुढे आपल्याला जे आपण शिलाई मार्जिन सोडलेलं आहे त्याच्या पुढे घ्यायचं आहे. बघा, आपण जे 1.5 इंच सोडलेलं आहे त्याच्या पुढे हे माप टाकायचं आहे. बघा, तसंच आता असं हे खालच्या साईडला असं तिरकं जोडून घ्यायचं आहे. जे आपण 1 इंचाचं मार्जिन वाढवलं होतं ते फक्त आपण टक्सपुरतंच ठेवणार आहोत, बाकीचं आपण कटिंग करून काढणार आहोत. म्हणून हे असं मी तिरकं जोडून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने. आणि आता केलेल्या मार्किंगनुसार मी कटिंग करून घेत आहे. बघा, वाढवलेलं मार्किंग आहे तिथून मी कटिंग केलेलं आहे बघा या पद्धतीने. बघा, इथे खाली कसा गोलाकार कर्व आलेला आहे. इथे बघा टक्सच्या इथून बघा मार्किंगनुसार मी कटिंग करून घेतलेला आहे आणि मधला जो आपला 1.25 इंचाचा जो टक्स आहे तो पण मी कटिंग करून काढून टाकलेला आहे. आता बघा आपलं प्रिन्स कट कटिंग झालेलं आहे. बघा, या पद्धतीने आपलं कटिंग पूर्णपणे झालेलं आहे. जेवढं आपलं 1.25 इंचाचं अंतर होतं तेवढंच आपण साईडला पण घेतलेलं आहे. हे इम्पॉर्टंट आहे, हे आठवणीने घ्या न विसरता. बघा, इथे हा मागचा भाग आणि हे पुढचे भाग. हे बघा आपलं हे कटिंग झालेलं आहे. थँक्यू मैत्रिणींनो.